पुसेगावचं मैदान परवा दिवशी आहे आणि मैदानामध्ये पुसेगावच्या बघताय तुम्ही मागे कोणकोणते नंदी कुठले कुठले आहेत? नाव काय तुमचं? दादा पिसाळ कुठून आलाय? फलटण वडजल. फलटण वडजलवरून आलाय. तुम्ही कुठून आलाय? का त्यांच्या बरोबर? आम्ही त्यांच्या बरोबर. काय नाव आहे वासराचं? या राजा आणि राजा. हा आहे तो बदाम. राजा आणि बदाम ही दोन्ही जोडी तुमची पाळणार आहे मैदानामध्ये. हा, फलटण मधून आली का? हा दुसरा दिसतोय का? आदत आहे? दोन्ही आदत आहेत. पैरे वेगवेगळे आहेत. याचा काय पैर आहे? ह्याचा आमचा घरचाच आहे रॉकिनी, पण तो उद्या येणार आहे. बर बर. आणि त्याचा पैरा? त्याचा पायरा बाहेरचा आहे. हा उद्याच येणार आहे. बर बर ठीक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला परवा दिवशीच्या मैदानासाठी. धन्यवाद. घेतलं मगाशी ती बाईट घेतली, आता ही बाईट घेतोय छोटीशी. कुठून आलाय तुम्ही दादा? आमचं गाव शिंदेवाडी, कडगुण शिंदेवाडी. काय नाव आहे याचं? याचं नाव आहे सुंदर. सुंदर. सुंदर पुसेगावच्या मैदानामध्ये पाळणार आहे. पाळणार पहिला आहे. कोण आहे त्याचा? पहिला पुण्याचाच बैल घातलाय मी त्याला. बर. कोणत्या खांदी पळतो? ड्रायव्हिंग. डावीनं. ड्रायव्हर कोण असतील याच्या गाडीवर? ड्रायव्हर खालचे पुण्याकडूनच नियोजन झाले, आमच्या बंधूंनी केलंय सगळं नियोजन. होय का? हा तुम्ही तिकडूनच आलाय म्हणजे? नाही, आमचं गाव शिंदेवाडी, मी प्रॉपर शिंदेवाडीच. शिंदेवाडी हा proper. आमचा व्यापार आहे बैलांचा. बर बर ठीक हा आहे. शेट खाली गेली त्या बैलाला खाली हा, बैल पाळणार करणं. आहे. हा पाळणार आहे. ठीक आहे. तुम्हाला पुसेगावच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही कुठून बैल आली ती? कर्नाटकात. कर्नाटकातून कुठून? का ते माहित नाही काय? नाही कर्नाटक, गोका, कातनी, हा. हरगिरी अशी गोळा करायला लागते ती होय. म्हणजे आता हे बैल विकण्यासाठी आले? विकण्यासाठी आली ती. हां हां हां. मग किती बैल आहेत टोटल? आत्ता बैल आपल्याकडे इथं 6 देते. हां. अजून 11 बैल येते ती उद्या संध्याकाळी येतील. तुमचं काय नाव? आमचं चंद्रकांत सकाराम गोसावी, कुठून? शिंदेवाडी. थँक्यू. थँक्यू. पुसेगावच्या मैदानामध्ये अजून एक बैल आला आहे. हुबेहूब रणजित निंबाळकर सर यांच्या, तसेच सगळ्यांचे लाडके आत्ता बैलगाडा क्षेत्रातील तुम्हाला माहितीच आहेत. साई 11-11 पळतो, सुंदर 11-11 पळतो. त्यांच्या सेम सुंदरगत दिसतोय. नक्कीच कुठला आहे बैला? तोंडवली. तोंडोली. जिल्हा कुठला? चांगली. सांगलीतून आले ती बैल. आणि नक्कीच नाव काय याचं? राजा. राजा. राजाला खूप साऱ्या शुभेच्छा पुसेगावच्या हिंद केसरीच्या मैदानासाठी. आणि तो कोणता खोंड आहे तो जरा दाखवा. ह्याचं काय नाव आहे? म्हणजे नाव वगैरे काय नाही. नक्कीच पुसेगावला पाळण्यासाठी आले. तुम्ही बघू शकताय तो राजा. हा एकाचं नाव नाही, परंतु असो काहीतरी असेल. राजा तर हा सुंदर सर्जा. सर्जा. आणि तिकडं आदत वासरू आले, तुम्ही बघा मागं. त्या आदत वासरू धुमाकूळ घालेल. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा या तिन्ही बैलांना तुमच्या. धन्यवाद. बघताय तुम्ही मागं. कुठला आहे बैल? साखरवाडी. साखरवाडी. जिल्हा? तालुका फलटण, जिल्हा सातारा. साखरवाडीचा बावऱ्या तिथलाच आहे ना? नक्कीच. हा याचं नाव काय म्हटलं? बावऱ्या. तिकडे या. याचं काय नाव आहे? याचं का? याचं पण नाव नाही माहीत तुम्हाला? म्हणजे त्यांचे मालक जरा बाहेर गेलेले दिसत आहेत. आणि नक्कीच तुम्ही बघताय हा सुद्धा बैल बघा. हा सुद्धा बघा. काय जबरदस्त दिसत आहेत चेहरे. आणि नक्कीच पुसेगावच्या मैदानामध्ये 100% कमाल करतील. खूप साऱ्या शुभेच्छा. खूप साऱ्या शुभेच्छा. बघताय तुम्ही एक आदत वासरू आहे, पुसेगावमध्ये आले. काय नाव आहे वासराचं? थैमान आहे. तुमचं काय नाव आहे? आमचं विठ्ठल केरवण नावरे. कुठून आला? पाडळी तालुका खंडाळा. तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. नक्कीच बघूया. दुसरं एक इकडे वासरू आहे त्यांचं. याचं काय नाव आहे शेठ? बैजा. बैजा. बघताय आदतमधला जो बैजा आहे. हे मालक आहेत. या इथे या समोर. या समोर बैजाचे मालक आहेत हे. खूप साऱ्या शुभेच्छा बैजाला. अजून 1-2 वासरं आहेत. आणि नक्कीच कुठून आले ते सुद्धा बघूया. पहिल्यांदा याचं नाव सांगा आपल्याला. मोहन बबन दायगुडे, गाव पाडळी, तालुका खंडाळा. बरं बरं. आणि या नाव काय या आदत वासराचं दुसऱ्याचं? त्याचं नाव सोने आहे. सोन्या का? हां. ठीक आहे ठीक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा सोन्याला. आणि तो आपला हा सर्जा बघू शकताय तुम्ही. सर्जा मैसुरी जातीचा आहे का खिलार जातीचा आहे? खिलार जातीचा आहे. ठीक आहे. दुसरा आहे का आदत आहे? ठीक आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ही दोन्ही आदत वासरं आहेत. आणि नक्कीच हे बघू शकताय तुम्ही आदत वासरं आहेत. आणि नक्कीच बघा. खूप साऱ्या शुभेच्छा यांनासुद्धा. तुम्ही बघताय जो वडकीचा बैजा नावाचा जो बैल आहे, सेम हुबेहूब तसाच बैल दिसतोय. आणि नक्कीच त्याचे मालक आपल्या सोबत आहेत. आणि नक्कीच त्यांना विचारूया पुसेगावमध्ये तुम्ही कधी आलाय? आम्ही एक आत्ता अर्धा झालं पुष्यगावमध्ये आलेलो आहे. हां बोला. हां बोला. आमचं नाव किसन नारायण जगताप.
बर वाघाव तालुका वाई जिल्हा सातारा. बर ठीक आहे. कोणत्या खांदी पळतो का दोन्ही खांदी पळतो? दोन्ही खांदी पळतो. ठीक आहे. आपलं वाय मध्ये पळालाय का आपला हा? हा पळा भरपूर ठिकाणी किकलीला पळाला आहे. हा 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 हा. किकलीचं मैदान होतं आपलं आता. म्हणजे भुईंज वगैरे भुईंज तिकडची त्या तुमच्या भागाची भागाची मैदान मैदानं होती. होतात. त्या सर्व मैदानात गुलालामध्ये राहिलेलाच गुलालामध्ये राहिलेलाच आहे. नक्कीच बघू शकताय. चांगलाच दिसतोय. हा दुसा आहे ना? हो दुसरा आहे. दुसा आहे बघा तुम्ही. दुसरा म्हणजे आत्ताच एक महिना झाला त्यात लावला महिना दुसरा झाला दात आहे. लावलेला आहे आणि नक्कीच तुम्ही बघताय. बघूया काय कमाल करतोय हा पुसेगावच्या मैदानामध्ये. आणि नक्कीच आणखीन काय सांगाल का याच्याबद्दल? काय याचं वैशिष्ट्य आहे? वैष्णव हा खिला रातीतला आहे. हा आपले शेंदुराचे विजय नवले हा. यांच्या राणावळूची पैदास आहे. बर बर. हा. हां 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 हां. आणि नक्कीच बघूया काय कमाल करतोय हा पुसेगावच्या मैदानामध्ये. आणि बघूया खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुसेगावच्या हिंद केसरीच्या मैदानासाठी. धन्यवाद. नक्कीच बघा टॉपचं ओळखीच्या पाहिजेगत सेम दिसतोय. बघा नक्कीच बघा आणि नक्कीच ध्यान ठेवा याच्याकडे. कमाल करण्यासाठी सज्ज आहे तो पुसेगावच्या मैदानासाठी. आणि बघूया डोळ्याचं पारणं फिटेल कारण की सगळे टॉपची बैलं उद्या येतील. आज जेवढे बैल आलेत मी त्यांची तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आणि नक्कीच जाता जाता काय सांगाल पुसेगावच्या मैदानामध्ये कसं असेल पुसेगावचं मैदान? पुसेगावचं मैदान आहे हिंद केसरी मैदान आहे. जुनं भरपूर असं नामांकित असं एक मैदान आहे आपल्या महाराष्ट्रातलं. हां हां. एक चांगलं मैदान होईल. तुमचा आवडता बैल कोणता हो? आमचा आवडता बघा मथुर आहे. हां आपला गरीबातला घरणिकीचा राजा आहे काय. हां हां हां. बकासूर आहे. बर बर. आत्ताच फॉर्च्युनर गाडीचा जो लखन श्रीनाथ केसरीचा मानकरी लखन. लखन. हां हां. तुम्हाला काय वाटते पुसेगावच्या मैदानामध्ये कोण असेल फायनलमध्ये? फायनलमध्ये सांगतोय फायनलमध्ये कोण असेल? फायनलमध्ये नक्कीच आम्हाला वेळी बकासूर असं बघायला आवडेल. आणि मागच्या वेळी कसं प्रेम आहेत. हां, हां. मागच्या वेळी तो जरा लॉबी त्यात झाली मथुर आणि दोघे एका ह्याच्यामध्ये आल्यामुळे ह्यावेळी नक्की तो गुलाल घेईल. नक्कीच बघूया. आणि नक्कीच खूप मोठे फॅन आहेत बकासूरचे घरी त्यांचा बैल जरी असला पाळण्यासाठी. आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा तुमच्या बैलानं पुसेगावच्या मैदानामध्ये गुलाल घ्यावा. धन्यवाद दादा. धन्यवाद.